श्रीमद् भागवत स्कंद 10 भाग 4 श्लोक क्रमांक 3 से 9। चतुर्भिश्चतुरो वाहान सूतमेकेन चाहनत् द्वाभ्यं धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः। चतुर्भिश्चतुरो वाहान सूतमेकेन चाहनत् द्वाभ्यं धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः। चतुर्भिश्चतुरो वाहान सूतमेकेन चाहनत् द्वाभ्यं धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः। माताजी, चतुर्भिश्चतुरो वाहान सूतमेकेन चाहनत् द्वाभ्यं धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः। चतुर्भिः चार बाणांनी, चतुरः चार, वाहन घोडे, सूतम सारथी, एकेन एकाने, च आणि अहनत मारले, द्वाभ्याम दोन बाणांनी, धनुः धनुष्य, च आणि केतुम ध्वज, च आणि शरेण एका बाणाने, अन्येन आणखी, वै खरोखर, शिरः शिर। प्रद्युम्नाने चार बाणांनी द्युमानाचे चार घोडे मारले, एका बाणाने त्याचा सारथी मारला, दोन बाणांनी त्याचा ध्वज आणि धनुष्य तोडून टाकले आणि शेवटी एका बाणाने त्याचे शिरच उडवून टाकले। या श्लोकाला तात्पर्य नाही, म्हणून आपण पुढचे 9 नंबर श्लोक पर्यंत वाचूया। गद सात्यकी सांबाद्या जग्नुः सौभम पतेर्बलम हेतुः समुद्रे सौभेयाः सर्वे संचिन्न कंधराः। इकडे गद, सात्यकी, सांब इत्यादी यादवांनी शाल्वाच्या सैन्याचा फडशा पाडण्याचे काम चालवले। त्यांच्या माऱ्याने सौभ विमानातील सर्व सैनिक माना तुटून समुद्रात पडले। एवं यदूनां शाल्वानां निघ्नतामितरेतरं युद्धं त्रिनवरात्रं तद्भूतु मुलबणम्। याप्रमाणे यादव आणि शाल्वाचे अनुयायी परस्परांवर आक्रमण करीत असताना त्यांचे ते तुंबळ आणि महाभयंकर युद्ध 27 दिवस अहोरात्र चालले होते। इंद्रप्रस्थं गतः कृष्ण आहूतो धर्मसूनुना राजसूयेत निवृत्ते शिशुपाले च संस्थिते कुरुवृद्धान् अनुज्ञाप्य मुनिंश्च सुसुतां वृथां निमित्तानि अति घोराणि पश्यन् द्वारवतीं ययो। धर्मराज युधिष्ठिरांच्या आमंत्रणांवरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ नगरीस गेले होते। तेथे राजसूय यज्ञ संपन्न होऊन शिशुपाळही मारला गेला होता। काही दिवसांच्या वास्तव्यानंतर भगवान श्रीकृष्णांना सारखे अपशकुन दिसू लागले, म्हणून त्यांनी कुरुवृद्धांची, श्रेष्ठ मुनींची, कुंतीची आणि पांडवांची अनुमती घेऊन द्वारकेस प्रयाण केले। अहम चाहमिहायात आर्यमिश्राभिसंगतः राजन्याश्रय
द्यपक्षीया नूनम हन्युः पुरीं मम. भगवंत स्वतःशीच म्हणाले, मी बलराम दादांसह येथे आलेलो असल्यामुळे शिशुपाळाच्या पक्षातील राजे खचितच माझ्या नगरीवर आक्रमण करीत असतील. वीक्ष तत्कदनं स्वानां निरूप्य पुररक्षणं सौभं च शाल्वराजं च दारुकं प्राह केशवः. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेला पोहोचताच आपल्या प्रजेला कसे विनाशास तोंड द्यावे लागत आहे हे पाहिले आणि त्याच वेळी शाल्व तथा त्याचे सौभ विमानही पाहिले. तेव्हा द्वारकेच्या संरक्षणाची व्यवस्था करून ते दारुकास म्हणाले. तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेच्या संरक्षणासाठी श्री बलरामांना मागे ठेवले आणि श्री रुक्मिणी देवी तथा अन्य राण्यांच्या रक्षणासाठी विशेष सैनिकांचीही नियुक्ती केली. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते विशेष सैनिकांनी गुप्त मार्गाने राण्यांना सुरक्षित स्थळी नेले. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशाद्देशकारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. पंचतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं काख्यं नमामि भक्तशक्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण. आजच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजचा हा अध्याय भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय 77 शाल्वाची मुक्ती असं या प्रकरणाचं नाव आहे. तर इथे प्रद्युम्नाचं आणि द्युमान यांच्या युद्धाचं वर्णन आलेलं आहे आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा इथे कसा प्रवेश झाला याविषयीची कथा बॅकग्राऊंड यामध्ये सांगितलेलं आहे. तर इथे आपण पाहतो की एक महाभयानक असं युद्ध चालू आहे, घोर युद्ध. तर युद्ध हे कशामुळे होतं? सगळ्यांना आनंद हवा असतो, परंतु आनंदामध्ये जेव्हा बाधा येते तेव्हा संघर्ष वाढत जातो आणि एक दिवस युद्ध होतं. मग ते आपल्या घरामधलं युद्ध असो किंवा आपल्या कुटुंबाच्या बाहेरचं आपल्या समाजातलं युद्ध असो किंवा आपल्या ऑफिसमधलं युद्ध असो, जिथे कुठे कोणीतरी आपल्या अनुकूलतेच्या संकल्पनेच्या आड येतं तिथे आपण युद्धाला पेटतो. हे बाह्य जगातील युद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात आंतरजगामध्ये पण एक युद्ध चालतं.
तर भागवत जे आहे ते आपल्याला ह्या असत्य स्तरावरच्या युद्धावरून आंतरिक स्तरावरच्या युद्धाकडे बघण्यास सांगतं. कारण खरं युद्ध हे आंतरिक आहे, खोटं युद्ध हे बाह्य आहे. परंतु अशा युद्धामध्ये प्रत्यक्ष भगवंत सुद्धा ओढले जातात. तर हे भौतिक जगत असूया, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व या सगळ्या भावनांनी भरून गेले किंवा भारलेले. इथे हे दुर्गुण असूया, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व हे सर्व दुर्गुण हे बाय डिफॉल्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात हे आहेतच, असणारच. कारण भौतिक जगामध्ये जन्मच या कारणामुळे होतो. त्यामुळे खरे शत्रू हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदी आपल्याच हृदयामध्ये आहेत. आणि त्यांना आपण मित्र समजल्यामुळे आपण बाह्य जगामध्ये युद्ध करतो. तर या भावना ज्या आहेत या पूर्णपणे कृष्ण भावनेच्या विरुद्ध आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, शक्नोती हैव यः सोढुं प्राप शरीर विमोक्षणा काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नरः. जो कोणी काम, क्रोध आदी वेगांना आवरू शकतो तो खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये युक्त आहे किंवा तो खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. तर ह्या ज्या भावना आहेत हे सगळे आसुरी भावना, द्वेष आदी या कृष्ण भावनेच्या विरुद्ध आहेत. खरं तर त्या सर्वांना दुःखदायी आहेत, परंतु व्यक्तीला असं वाटतं की त्यामध्ये सुख आहे. म्हणजे मी हे युद्ध जर का बाहेरचं जिंकलो माझ्या परिस्थितीशी, या अमुक अमुक व्यक्तीशी, या अमुक अमुक संघर्षामध्ये जर का माझा विजय झाला तर मी सुखाला प्राप्त होईल. आणि म्हणूनच तो प्रेरित होतो अशा बाह्य संघर्षामध्ये, भांडणामध्ये. परंतु त्या आधी पण दुःखदायी असतात आणि त्याचा अंत पण दुःखदायी असतो. सुरुवातही दुःख आहे आणि अंतही दुःखच आहे. आणि तो संघर्ष मधला पण दुःख आहे. परंतु जसं उंटाला स्वतःच्या जिभेचं रक्त काटे चावून खाताना आनंद होतो, तसाच या संघर्षामध्ये मंदबुद्धी असलेल्या जीवाला, ज्याला आध्यात्मिकतेचा लवलेश पण नाही, त्याला या संघर्षांमध्ये आनंदाचा अनुभव. पण तो हा आनंद जो आहे यतदग्रे आणि परिणामी, दोन्ही सुरुवातीला आणि परिणाम दोन्हीमध्ये हा दुःखाचाच भाग आहे. तर यातून कोणीच सुटलेलं नाहीये. मनुष्य मात्र भौतिक चेतनेत स्वाभाविकपणे आपलं कौतुक करावं कोणीतरी म्हणून जीवनभर कशा ना कशाच्या मागे पळत सुटलेला. त्याला आपला पुरुषार्थ पणाला लावून परिश्रम करायचे. आपण सगळेजण घोर परिश्रम का करतो? कारण आपल्याला काहीतरी असं मिळवायचंय ज्याच्याने आपलं कौतुक होईल, ज्याच्याने आपल्याला वाहवा मिळेल, ज्याच्याने आपल्याला साधन सामुग्री मिळेल आणि त्यातून आपल्याला काहीतरी अनुकूलता प्राप्त होईल. आणि मग त्यातून आपण अधिक आपल्या संकल्पनेप्रमाणे भौतिक प्रगती करून अधिक वस्तूंचा संग्रह करू शकू, ज्या आपल्या इंद्रियांना तृप्त करतील. आणि शिवाय त्याच्या पुढे जाऊन सूक्ष्म स्तरावर आपल्याला अशा इच्छा होतात की मला लोकांनी मानलं पाहिजे की काय हुशार व्यक्ती, काय ऐटदार व्यक्ती, काय लाथ मारेल तिथं पाणी काढतो असा व्यक्ती, काय फॅशन करतो, काय छान राहतो, काय छान बोलतो. अशा या सगळ्या इच्छांनी आपण भारून जातो. आणि या लौकिक जगामध्ये आपण असे व्यवहार हृदयामध्ये धारण करतो ज्याच्याने आपण या साधन सामुग्रीमध्ये जे कोणी आपल्याला अडथळा म्हणून समोर येतील, त्या वस्तू, त्या व्यक्ती आणि त्या परिस्थिती, या सगळ्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांच्याशी संघर्ष करतो. मग हाच हार्ड स्ट्रगल ऑफ लाईफ असं शास्त्रामध्ये किंवा प्रभुपाद आपल्याला सांगतात की प फ ब भ म, परिश्रम, भय, मृत्यू, शेवटी फ म्हणजे फेस येणे, इतका परिश्रम करणे की फेस येणे. प फ ब म्हणजे व्यर्थता, व्यर्थ, आणि भ म्हणजे भय आणि मृत्यू. तर ह्या चक्रामध्ये कशा प्रकारे व्यक्ती फसतो
त्याची उदाहरणं सगळी स्ट्रायकिंग उदाहरणं, म्हणजे एकदम अशी टोकाची उदाहरणं आपल्याला शास्त्रामध्ये दिसतात, जेणेकरून आपण शेवटी जो संघर्ष करतोय तो आपण मी भोक्ता आणि मी स्वामी या स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करतो. परंतु अहम अहम सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. भगवंत म्हणतात की सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्याचा भोक्ता आणि प्रभू मी आहे. शांती सूत्र पण 5व्या अध्यायामध्ये शेवटी भगवंत सांगतात की सर्व काही जे काही आहे त्याचं भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूताना ज्ञात्वा माम शांती मृच्छती. तो व्यक्ती शांती जी त्याला हवी आहे आणि जो तो या संघर्षामध्ये ही शांती आणि सुख समाधान शोधतोय, ही खरी शांती ही या मार्गामध्ये कुठल्या की भगवंतांना जाणणे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व काही जे काही आपण करतो यज्ञ तपसाम म्हणजे त्यामध्ये सगळं आलं. म्हणजे जे पुरुषार्थ म्हणून आपण करतो आणि त्यासाठी धर्माचा आश्रय घेतो त्या गोष्टी सुद्धा या यज्ञ तपसांमध्ये येतात. तपस्या करतो मनुष्य, ऑफिसला जातो, शिकतो, एवढं म्हणजे तपस्याच करतो. तर या सगळ्याचा भोक्ता, मग या सगळ्याचा भोक्ता जो आहे तो परमेश्वर आहे, भगवान आहे. आणि जेव्हा आपण तेच विसरतो आणि भोक्ता स्वतःला समजतो, जनस्य मोहोयम अहम ममेति, हे सर्व काही मी माझ्या संतुष्टीसाठी असं जेव्हा व्यक्ती समजतो तेव्हा त्याचा खचितच विनाश होतो. तर हा विनाश या कथेमध्ये आपल्याला दिसतो की शाल्व जो आहे, मग आता हे जे कर्तृत्व आहे आपल्याला दिसतं या कथेमध्ये की शाल्वाने भगवान शिवांचा आधार घेतला आणि आपला आता आम्ही आता रिसर्च करतो एवढा डिफेन्स मध्ये वगैरे, तिथे काय शस्त्रास्त्र, एकदम उन्नत शस्त्रास्त्र, आता युद्ध काही महिन्यापूर्वीच होऊन गेलं, त्या उन्नत शस्त्रास्त्रांचा उपयोग आपण स्वसंरक्षणासाठी करतो. भारतामध्ये तरी कमीत कमी आपण स्वसंरक्षण ह्यासाठी शस्त्रास्त्र विकसित करतो. डिफेन्स रिसर्च, ऑफेन्स रिसर्च नाही, स्वतःहून आपण कोणाला मारायला जात नाही. पण इथे ही साधू संतांची भूमी आहे, इथे इतकी सुंदर मंदिरं आणि आध्यात्मिक सनातन धर्माचा इतका विकसित समाज आहे, तर याच्यावर असुरांचं नेहमीच आक्रमण होतं. या आक्रमणाला थोपवून धरण्यासाठी निश्चितच या शस्त्रास्त्रांची गरज आहे. परंतु ही शस्त्रास्त्रे मानवनिर्मित जी आहेत त्याच्या पलीकडे असणारी अशी महान शस्त्रास्त्रे पूर्वीच्या या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे की ही मनुष्य मात्रांनी प्राप्त केलेली. तर त्यात शाल्व जे आहेत त्यांनी हे असं एक विमान, अतिशय अद्भुत विमान, काय सौभ विमान, ते सौभ विमान भगवान शिवांकडून प्राप्त केलं. आणि हे विमान इतकं अद्भुत होतं की ते कुणाच्या संकल्पनेमध्ये बसायच्या आतच ते सगळीकडे फिरून सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं. आता पण बघतो आपण आजकालचे शस्त्रास्त्र जे आहेत, अशी स्पर्धा आहे की एवढा बाणांचा, मिसाईल्सचा बाण नाही, मिसाईल्सचा वर्षाव होत असतो. तर असेच हे मिसाईल्सचं युद्ध याच्यामध्ये सांगितलेलं की कसं हे बाण म्हणजे जणू काही आजच्या पिन पॉइंटेड डायरेक्टेड ऑटो नेव्हिगेटिंग मिसाईल सारखे फायर अँड फॉरगेट बॉम्ब्स असतात. जय जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय, श्री श्री राधा विजय गोविंद भगवान की जय, श्री श्री गौरताई की जय. तर हे जे ऑटो डायरेक्टेड पिन पॉइंट मिसाईल आजकाल एखाद्या बिल्डिंग मध्ये जाऊन 500, 1000, 1500, 2000 किलोमीटर दूर असलेल्या एखाद्या बिल्डिंगच्या एखाद्या फ्लोअर मधल्या एखाद्या छोट्याशा रूम मध्ये बसलेल्या माणसाला मारण्यासाठी पण वापरले जातात. तर असंच हे पण अतिशय उन्नत शास्त्र, परंतु यामध्ये मानवनिर्मित आयुधांचं जे लिमिटेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन मनुष्य मात्र भगवत निर्मित किंवा देव निर्मित, दैवी शक्तींनी निर्मित अशा शस्त्रास्त्रांना प्राप्त करायचा, सूक्ष्म शस्त्रास्त्रांना प्राप्त करायचा, ज्याच्यामध्ये माया शक्ती पण असायची. तर
इथे असा पुरुषार्थ करणारे पण होऊन गेले. रावणासारखा किंवा हे शल्व यांच्यासारखा पुरुषार्थ करून करणारे व्यक्ती पण होऊन गेले. पण त्यामध्ये त्यांचं भौतिक जगातील शत्रुत्व आणि असूया ही मुख्य भावना आहे. तर भगवंतांचा देखील पुरुषार्थ आहे आणि भगवंतांचा पुरुषार्थ हा अनादी काळापासून चालत आले. आणि खरं कौतुक करणं कुणाचं असेल तर सर्वत्र नेहमीच विजयी होणारे भगवंत आहेत. त्यांचा कधीच पराभव झालेला नाही. अच्युत नाव आहे त्यांचं. अच्युत म्हणजे त्यांचं कधीच पतन झालेलं नाही. तर खरं कौतुक कुणाचं करायचं तर या पुरुषार्थात. परंतु आपण आपलं कौतुक करून घेण्यासाठी आपण भगवंतांच्या पुरुषार्थाचं कौतुक करणं विसरून जातो आणि आपल्याला त्याची काही गरज पण वाटत नाही भौतिक चेतनेमध्ये. तर आसुरी प्रवृत्तीच्या लक्षणाचं हे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे ते हे भगवंतांचं कौतुक कधीच मानत नाही. भगवंतांना नेहमी चॅलेंज करतात. एक तर भगवंतांना मानत नाही. नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परितज्ञान आसुरीं भावमाश्रित, असे 4 प्रकारचे लोक सांगितले जे भगवंतांना मानत नाहीत. तर दैवी गुणांच्या साधू व्यक्तींना मात्र किंवा भक्तांना मात्र भगवंतांचं कौतुक आहे. म्हणून या कथा आपण ऐकतो तेव्हा शाल्वाचं ग्रेटनेस म्हणून या कथा नाही आहेत, भगवंतांचं ग्रेटनेस म्हणून. तर या कथा भक्तांना आनंद देतात. आपले भक्ती आनंद प्रभू आहेत. भक्ती आनंद, भक्तांना आनंद याच्यामध्येच आहे की भगवंतांचं कौतुक, भगवंतांचा पुरुषार्थ जे काही आहे ते सगळं अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते बलम बलवताम अस्मी. बळ जे स्वतः भगवंत आहेत, परंतु असूया एवढी भयंकर आहे, आसुरी असूया, की व्यक्ती बळ त्यांच्याकडनंच प्राप्त करतो आणि त्यांच्या विरुद्ध वापरतो. म्हणजे बळ स्वतः भगवंत आहे. हिरण्यकश्यपू, तुझा नारायण कुठे आहे सांग. प्रल्हाद म्हणतात ज्यांच्याकडून तुम्ही सर्व काही प्राप्त करता ते नारायण तुमच्या हृदयातच बसलेले आहेत आणि त्यांच्याकडनंच तुमचं हे बोलण्याचं आणि असं सगळं काही बळ येते. तर भगवंत हृदयात बसून सर्व काही चालवत असतात. सर्व काही त्या व्यक्तीला प्राप्त करून देतात आणि सर्व काही घडवून आणतात. मुख्य कर्ता जे आहे ते भगवंत आहेत. म्हणून मुख्य पुरुषार्थ हा भगवंतांचा आहे. आपण पाहतो मागच्या अध्यायामध्ये पण दुर्योधनाचं वर्णन येतं. दुर्योधन जेव्हा जळी स्थळ आणि स्थळी जळ पाहतो आणि भ्रमित होतो, मय दानवानी तयार केलेल्या त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये तो चालता चालता इथे पाणी आहे म्हणून पाय अगदी ठेवायचं का नाही म्हणून बुचकळ्यात पडतो. तिथे जल नसून स्थळ असतं, म्हणजे जमीन असते, आणि जिथे जमीन आहे असं वाटतं तिथे पाय टाकतो तर पाण्यात पडतो. तर भीम आणि काही स्त्रिया हसायला लागतात. तिथे युधिष्ठिर महाराज थोडस संकेताने त्यांच्याकडे बघतात, म्हणजे त्यांनी हसू नये आणि त्याचा अपमान होऊ नये. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र आपल्या भुवयांनी त्याचं अनुमोदन करतात हसण्याचं. तर का? कारण भगवंतांना माहिती आहे की हा दुर्योधन पेटणार, मी याला अनुमोदन दिल्यामुळे हे सगळे जेव्हा त्याच्यावर हसतील तेव्हा तो पेटणार आणि त्याला पेटवायचंच आहे. म्हणून ही पेटण्याची शक्ती कुठून आली? त्याच्यानंतर दुर्योधनाचा इतका जळफळाट होतो, इतका त्याला असूया त्याची उफाळून वर येते. ती असूया जर का उफाळून वर आली नसती तर भगवंतांना त्यांचा विनाश करता आला नसता. म्हणून भगवंतच विनाशासाठी कारणीभूत आहे. तो आत्मा स्वतः असं समजतो की मी असा प्लॅन करीन, पुन्हा मी द्यूत क्रीडा खेळायला बोलवीन, मी शकुनीला बोलवीन आणि शकुनी सारख्या अशा अतिशय क्रुकेड वाईट मनोवृत्तीच्या व्यक्तीकडनं मी यांना हरवीन आणि कपटाने मी यांचं राज्य परत बळकावीन. आणि तो बळकावतो पण परत ते राज्य धृतराष्ट्राच्या आशीर्वादामुळे परत मिळून जातं आणि परत त्यांना बोलवून परत हरवलं जातं, परत वनवासाला पाठवलं जातं. तर अशा प्रकारे तसं पाहायला गेलं तर भगवंतांनी नुसत्या भुवयांनी पांडवांना वनवासात पाठवलं. तर पांडवांना वनवासात पाठवण्याचा पुरुषार्थ पण दुर्योधनाचा नाही, भगवंतांचा आहे. आणि ती या पांडवांसाठीची परीक्षा आहे भगवंतांकडनं आलेली आणि दुर्योधनासाठीचा विनाश आहे. तर हे महाभारतात आपण पाहतो की विदुर नेहमी
सांगत असतात की तुम्ही या पांडवांचा द्वेष करून महाराज धृतराष्ट्र तुम्ही आपल्या मुलांच्या मृत्यूचं कारण बनताय, तुम्ही तुमच्या अधःपतनाचं कारण बनताय. तर वरकरणी एखाद्या परिस्थितीमध्ये प्रतिकूलतेला प्राप्त होणे किंवा अनुकूलतेला प्राप्त होणे, ह्या गोष्टी ह्या भौतिक जगामधील बाह्यकारी संघर्षाच्या गोष्टी आहेत. परंतु व्यक्तीला गुह्य भगवंतांचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याला पहिल्यांदा आपली ही असूया भगवंतांविरुद्धची आपल्या हृदयामध्ये ट्रेस करावी लागेल, पाहावी लागेल की माझ्या हृदयामध्ये पण असूया आहे, म्हणून मी भौतिक जगामध्ये संघर्ष करतो. मलाही कौतुक हवंय, मलाही माझा पुरुषार्थ करून वाहवा मिळवायची. मग ती बाह्य जगामध्ये कुठल्या तरी करिअरमध्ये पैशामध्ये असो, किंवा आपण जेव्हा कधी कधी आध्यात्मिक मार्गाला प्राप्त करतो तेव्हा नवसाधक किंवा साधक म्हणवले जायच्या आधीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण धनम जनम सुंदरी यांची अपेक्षा भगवंतांकडनं करतो. धन जन सुंदरी, जन म्हणजे फॉलोअर्स. माझ्या पांडित्याने मी प्रभुत्वाने मी कित्येक जणांना असा प्रचार करीन की ते मला मानायला लागतील की महान संत आहे. तर अशा प्रकारच्या काही विक्षिप्त इच्छा आपल्या हृदयामध्ये येऊ शकतात. या सगळ्या इच्छा ह्या भगवंतांची असूया करण्याचं प्रमुख लक्षण आहे. तर हे लक्षण जेव्हा नष्ट होतं तेव्हा गुह्य ज्ञान प्रकट होतं. खरं तर गुह्य ज्ञान ती असूया पूर्णपणे लुप्त झाल्याशिवाय प्रकटच होऊ शकत. इदम तुते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. भगवान श्रीकृष्ण मध्ये म्हणतात इदम तुते गुह्यतम, हे जे गुह्य आहे शास्त्र, प्रवक्ष्यामि मी सांगतोय, पण मी सांगून उपयोग नाहीये. मी सांगतो ते कुणाला पटतं? अनसूयवे, ज्याच्यामध्ये असूया नाहीये त्याला पटतं. तर आणि त्याचं ज्ञान विज्ञान असेल, मी ते सगळं काही ज्ञान विज्ञान द्यायला तयार आहे, पण तुला पहिल्यांदा ती असूया सोडावी लागेल, त्यागावी लागेल. तर ते जाणल्याने काय होणार आहे? मोक्षसे अशुभात. जो परिश्रम, जो संघर्ष, जो फेस तोंडाला येईपर्यंत व्यक्ती पळत राहतो आणि व्यर्थ आपलं आयुष्य दबडतो आणि भयमुक्त होऊन मृत्यूला प्राप्त होतो, हा जो अशुभाचा संघर्ष आहे, त्या अशुभातून तू मोक्षास प्राप्त होऊ शकतो. मोक्षसे अशुभात. तर आता इथे आपण पाहतो की हा संघर्ष हा घोर युद्धाच्या रूपामध्ये इथे प्रकट झालेला आहे. भगवंतांच्या पार्षदांची कथा आहे. चतुर्व्यूहातले प्रद्युम्न, अनिरुद्ध हे सगळे भगवंतांचे पार्षद नित्य विस्तारित रूप आहेत. तर त्यांच्या त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या मानव निर्मित नाही, तर भगवत निर्मित आहेत. तर भगवंतांची ही माया, भगवान शिव आणि माया यांचा संबंध आहे. त्यामुळे शाल्वाचं हे जे विमान आहे, ती भगवंतांची मायावी शक्ती इतकी जबरदस्त आहे, इतकी संपन्न आहे की ती द्वेषी असुर त्या शक्तीचा वापर करून भगवंतांना भ्रमित करण्याचं सुद्धा धाडस करतात. तर इथे सांगितलंय की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा भ्रमित करायला शाल्वाचं हे विमान आणि त्यानंतरच्या त्या लीला की पुढे येतं वर्णन, तर त्या भगवंतांना सुद्धा माया मोहित करते का काय, असं या असुरांना वाटत असतं. त्यांना वाटतं की माया हीच सर्व शक्तिमान आहे, म्हणून ते मायेचा आश्रय घेतात. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिम भवती कर्मजा. जे देवी देवतांची उपासना करतात त्यांना लवकरच, फार त्वरित त्यांना साधन सामुग्री प्राप्त होते, भगवंत म्हणतात या जगामध्ये. तर हे फार पटकन अशी शक्ती आसुरी प्रवृत्तीची व्यक्ती देवी देवतांकडनं प्राप्त करू शकतात. आणि देवी देवतांची ही विस्तारित रूप ही व्यक्ती अशा मायाशक्तीवर आधारित बाह्य उपकरण साधन सामुग्रीला प्राप्त करण्यासाठी देवी देवतांचं कार्यच ते. देवता त्याच्यासाठीच भगवंतांनी ती व्यवस्था केली की भगवंतांकडे मागितलं ते मागायचं नाही, कारण असूया आहे, भगवंतांविरुद्ध युद्ध करायचंय, तर ती सुद्धा मुभा अशा प्रकारे भगवंतांनी दिलेली आहे. त्यामुळे रावणासारखे हिरण्यकश्यपू ब्रह्माजींना, रावण शिवजींना, इथे शाल्व शिवजींना, असं आपण पाहतो की असं देवी देवतांकडनं मिळवायचं आणि भगवंतांविरुद्धच वापरायचं. भगवंतांची जी साक्षात आध्यात्मिक शक्ती आहे,
भगवान रामांची पत्नी सीतामाई हिचं अपहरण करण्याची उदंडता रावणामध्ये भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे आलेली आहे. आणि भगवान शिव हे स्वतः भगवान विष्णूंचे निस्सिम भक्त आहेत हे रावण विसरून जातो. आणि मग तो वेगवेगळे तर्क देऊन भगवान आणि वेगवेगळे देवी देवता यांच्यामध्ये भेदबुद्धी उत्पन्न करतो. जेव्हा की अचिंत्य भेदाभेद तत्वाप्रमाणे हे भगवंतांशी भिन्न आणि अभिन्न आहेत. तर फक्त त्यांच्या भगवंतांच्या भिन्नतेला पाहून भिन्न शिव भिन्न आहेत आणि विष्णू भगवान कृष्ण भिन्न आहेत असा एक चुकीचा शास्त्र आधार नसलेला सिद्धांत वापरून ते भगवंतांची शक्ती भगवंतांच्या विरुद्ध वापरण्याच्या अपराधी क्षेत्रामध्ये कार्यरत होतात आणि त्यात आपला पुरुषार्थ मानतात. तर अशा ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या भगवंतांविरुद्ध बंड घोषित करण्याच्या, असूया करण्याच्या, भगवंतांची स्पर्धा करण्याच्या नित्यबद्ध अशा जीवाच्या मूढ यक्कश्चित क्षुल्लक भावना आहेत. आणि या शक्ती ह्याचा अनुभव स्वतः कित्येक लोकांनी घेतलेला आहे की आपण कितीही शक्ती प्राप्त केल्या तरी आपण भगवंतांच्या पलीकडे नाही हे यातून सांगितलेलं आहे. तर कधी कधी असं घोर युद्ध हे भगवंतांना करावं लागतं आणि भक्तांनाही करावं लागतं. अर्जुन म्हणतात ना, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दना तर किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशवा. हे भगवंता तुम्ही या घोर युद्धामध्ये मला का टाकताय? तर श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये सांगतात की समटाइम्स कृष्ण कॉन्शियसनेस इज मिसअंडरस्टूड टू बी इनर्शिया. म्हणजे कृष्ण भक्ती म्हणजे एका ठिकाणी बसून राहणे असा काही जणांचा गैरसमज असतो. तर जेव्हा व्यक्तीला समजतं की अरे असूया आहे, माझं कार्य आणि पुरुषार्थ सगळं मी भगवंतांच्या विरुद्ध वापरत आहे, तेव्हा ती व्यक्ती जाऊ दे मग सोडूनच देऊ असं म्हणून सर्व संग परित्याग करून शांत बसण्याकडे प्रवृत्त होते. परंतु one with such a misunderstanding often withdraws to secluded place to become fully Krishna conscious. तर प्रभुपाद म्हणतात की अशा गैरसमजुतीमधून कधी कधी एखादा जीव एखाद्या अशा स्थानी एकांत स्थानी जाऊन भगवत भक्ती किंवा कृष्ण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांचे नाव घ्यायचा प्रयत्न करतो. But without being trained in the philosophy of Krishna consciousness, it is not advisable to chant the holy name of Krishna in a secluded place, where one may acquire only cheap adoration from the innocent public. म्हणजे अशा गोष्टी व्यक्तीने करू नये. त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप कसा करावा आणि भक्तिमय साधना कशी करावी यासाठी खूप व्यवस्थित प्रशिक्षण एका निष्णात आध्यात्मिक गुरुकडून घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच त्यांनी अशा एकांत ठिकाणी जाऊन जप करण्याचं धाडस केलं पाहिजे. पुढे प्रभुपाद म्हणतात, अर्जुन also thought of Krishna consciousness or buddhi yoga or intelligence in spiritual advancement of knowledge as something like retirement from active life and the practice of penance and austerity at a secluded place. अर्जुनाचाही गैरसमज होता की मी एखाद्या एकांत स्थळी जाऊन खूप तपस्या करणे यालाच बुद्धियोग किंवा भक्तियोग म्हणायचं. दुसऱ्या शब्दात ही वॉन्टेड टू स्किलफुली अवॉइड द फायटिंग. म्हणजे त्यांना पळून जायचं होतं युद्धापासून. स्किलफुली अवॉइड म्हणजे असं शब्दजाल तयार करायचं, अशी एक आपली फिलॉसॉफी तयार करायची, असे आपले सिद्धांत तयार करायचे की आपण वैराग्याचा आश्रय विवेक बुद्धीने घेऊन सर्व पुरुषार्थांपासून पळून जायचं, सर्व कर्तव्य कर्मांपासून पळून जायचं. पण हे याला कृष्ण भक्ती म्हणत नाही असं प्रभुपाद म्हणतात. तर ह्याला फल्गू वैराग्य असं सांगितलेलं आहे. फल्गू वैराग्य म्हणजे निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य मुच्यते. म्हणजे हरी वस्तू संबंधीना म्हणजे हरी भगवंतांच्या संबंधित वस्तूंना भगवंतांच्या सेवेत न लावता त्यांचा परित्याग करणे म्हणजे फल्गू वैराग्य. म्हणून इथे आपण बघतो की प्रद्युम्न अर्जुन हे सगळे अशा घोर युद्धामध्ये भाग घेत आहेत. ते विरक्ती किंवा
आपल्या विवेकाने बुद्धियोगाचा अर्थ असा काढत नाहीयेत की मला हे भगवंतांचे साक्षात पार्षद आहेत, हे कोणी सामान्य व्यक्ती नाही. म्हणून भक्तियोग हा पळपुट्यांसाठी नाही आहे. अतिशय निष्णात हुशार असा योगामध्ये पूर्णपणे जीवनाला बॅलन्स करण्याचा मार्ग आहे. योग कर्म सुकौशलम, अतिशय कुशल व्यक्तीचा मार्ग आहे, कौशल्याने करण्याचा मार्ग आहे. समत्वम योग उच्यते. सर्व अशा युद्धजन्य परिस्थितीत, बाह्य आणि आंतरिक युद्धजन्य परिस्थितीत समता राखून आपला पुरुषार्थ करून भगवंतांना संतुष्ट करणे, हे काय असं सामान्य व्यक्तीचं काम नाही. येथे हवेत जातीचे म्हणतात तुकाराम महाराज. तर हे शिकण्याचं आहे, म्हणजे हे काही सामान्य ज्ञान नाही, अति सामान्य अद्भुत आध्यात्मिक ज्ञान आहे. त्यामुळे तिसरा अध्याय हा पूर्ण नियत कर्मांच्या विषयी सांगतो की नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्य कर्मणा शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणा. भगवंत काय सांगतात? नियतम कुरु कर्मत्वम. नियत कर्म जे आहे, क्षत्रियासाठी जे नियत कर्म आहे ते युद्ध करणे. म्हणून प्रद्युम्न आपण पाहतो की प्रद्युम्न घायाळ होतो आणि त्याचा सारथी त्याला बाहेर घेऊन जातो, तरी सुद्धा जेव्हा त्याला जागृती येते लगेच तो म्हणतो की मला का आणलं युद्धक्षेत्रात बाहेर. युद्धे चाप्य पलायनम, म्हणजे युद्धातून पळून न जाणे हे क्षत्रियाचा गुण आहे. तर असा द्वेष क्षत्रियामध्ये, असं शौर्य, असं तेज, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कुठलंही भय नसतं, कारण तो शारीरिक चेतनेच्या पलीकडे आणि तो भगवंतांसाठी एक आपला आध्यात्मिक स्तरावर जीव म्हणून आपलं एक कार्य करतोय, भक्ती करतोय. तर त्यामुळे भगवंत जे म्हणतात, परफॉर्म युअर प्रिस्क्राइब ड्युटी फॉर डुईंग सो इज बेटर दॅन नॉट वर्किंग. म्हणजे कार्य न करण्यापेक्षा कार्य करणे ह्याला प्राधान्य दिले, परंतु कुठलं कार्य? प्रिस्क्राइब्ड ड्युटी, नियतम. म्हणून नियत कर्म माझं काय आहे हे जाणून घेणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य शास्त्राप्रमाणे. किम कर्म किम अकर्मेती कवयो अपि यत्र मोहिताः. सर्वजण मोहित होतात त्याच्यात की काय कर्तव्य आहे आणि काय अकर्तव्य, काय करावं आणि काय करू नये. प्रत्येक कर्म प्रवक्ष्यामि. कोण सांगतं काय करावं न काय करावं करू नये? प्रत्येक कर्म प्रवक्ष्यामि. प्रवक्ष्यामि म्हणजे मी सांगतो तुला, भगवंत म्हणतात. यज्ञ अथवा मोक्षसे अशुभात, जेणेकरून तू सर्व अशुभापासून मुक्त होशील. तर भगवंत आणि भगवंतांची वाणी जी आहे, भगवद्गीता, भागवत, यामध्ये ते गमक नियत कर्मांचं लपलेलं आहे. आणि नियत कर्मांपैकी सुद्धा काल, स्थिती, व्यक्ती आणि त्याची चेतना, त्याची परिस्थिती आजची, याच्याप्रमाणे त्याला नियत कर्माचा उपदेश हे गुरु करतात. त्यामुळे एका निष्णात गुरुच्या आश्रयाखाली नेहमीच व्यक्तींनी आपल्या नियत कर्मांविषयी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि त्याला रिपोर्टिंग केलं पाहिजे, मी काय करतोय काय नाही करतोय. म्हणून गुरु हा फक्त असा मूर्तीरूप बसलेली व्यक्ती नसते, दूरवर बसलेली व्यक्ती नसते. गुरु हा आपल्या जीवनातली सतत आपल्या सोबत असणारी एक महान व्यक्ती असते, जी साक्षात परमात्म्याचं बाह्य स्वरूप असते. तर त्यामुळे कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम. भगवंत म्हणतात की हे जे कर्म जे आहे ब्रह्मोद्भवम विद्धी, म्हणजे हे वेदांमध्ये व्यक्त केलेले आहे. भगवंतांनी सांगितलेलं साक्षात हे वेदांमध्ये प्रकट झालेलं आहे. असंही भगवंत म्हणतात, नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन. जो आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्यक्ती आहे त्याला कुठलंही कर्म करावं लागत नाही, असं भगवंत म्हणतात. मग त्याला काही न चास्य सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय, त्याचा कुठल्याही इतर जीवाशी काही अर्थ प्राप्त करण्यासाठी संबंध तो ठेवत नाही. त्याचा कुठल्याही जीवाशी असा आदान प्रदान भौतिकतेचा संबंध नसतो, त्याचा काही कोणाशी संबंध नसतो. त्यामुळे कुठलंही कर्तव्य त्याला नसतं, त्याला काहीच करायचं नसतं, असं भगवंत म्हणतात. परंतु इतकी आश्चर्याची गोष्ट आहे, ह्याचा अर्थ कोणी सामान्य व्यक्ती काय घेईल? मला काही कर्तव्यच नाही, कार्यच नाही, याचा अर्थ काय घेईल? मला काही करायची गरजच नाही, असंच घेणार ना. पण पुढच्या श्लोकात भगवंत बॉम्ब टाकतात. काय म्हणतात?
तस्मात म्हणून काही कार्य करायची त्याला गरजच उरत नाही, कुणाशी काही घेणं देणं नाही, म्हणून तस्मात असक्तम, तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाच. किती विलक्षण आहे भगवद्गीता. भगवंत म्हणतात तस्मात असक्त, म्हणून अनासक्त होऊन सततम, सतत कार्य करत राहिलं पाहिजे, कर्म सदाचरण, आणि सत आचरण करत आपलं कर्तव्य कर्म सतत केलं पाहिजे. असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुष. म्हणजे अशा प्रकारे अनासक्त होऊन कर्तव्य कर्म करत राहिलं सतत तर परम आपनोती पुरुषार्थ, व्यक्ती परमपुरुषाची प्राप्ती करतो, भगवत प्राप्ती करतो. इथे स्पष्ट आहे की निष्क्रियता नाही आहे भगवंतांना अपेक्षित, परंतु अनासक्त होऊन कर्म करणं हे आवश्यक आहे. तर हे जेव्हा मिसअंडरस्टँड होतं व्यक्तीला तेव्हा तो मूर्ख बनतो, मूर्ख म्हणला जातो. तर आपण पाहतो की क्षत्रियांच्या बाबतीचा धर्म जो आहे तो धर्म चुकला तर संतांनी जे असे राजे आश्रित आहेत त्यांची कान उघाडणी केलेली. तर ही कान उघाडणी आपण पाहतो, अर्जुनाची पण कान उघाडणी भगवंत करतात. अशोच्यान अनवशोचस्तोम प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडित. पंडित जे ते विगत गोष्टी आणि पुढे येणाऱ्या गोष्टी याच्याशी त्यांचा काही संबंध नसतो भौतिक जगामध्ये, आणि त्यामुळे ते हे गेलं म्हणून शोक करत बसले, ते नाही प्राप्त म्हणून शोक करत बसले, असं कधीच करत नाही. आणि तू मोठ्या मोठ्या पांडित्याच्या गप्पा मारतोस आणि तू काय आहेस, पंडित नाहीस, तू मूर्ख आहेस. किंवा क्लैब्यम मास्मगम पार्थ नाही तर काही उपपद्धती, तू काय षंढ आहेस का? क्षत्रियाला षंढ म्हणणं म्हणजे अशीच चपराक आहे भगवंत म्हणतात. तसंच आपण पाहतो जडभरत आणि राजा रघुगण यांच्यामधला संवाद, त्याच्यामध्ये हे रघुगण महाराज म्हणतात की हे महाराज, तथापि वस्तुस्थिती आहे की तुमची पालखी विनामूल्य वाहून देणारे हे निष्पाप लोक या अन्यायामुळे निश्चितच दुःख भोगत आहेत. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे, कारण तुम्ही बलपूर्वक त्यांना पालखी वाहून नेण्याच्या कार्यामध्ये गुंतवले आहे. यावरून सिद्ध होते की तुम्ही क्रूर आणि निर्दयी असूनही मिथ्या अहंकारामुळे स्वतःला प्रजेचे रक्षक म्हणविता. ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्ही इतके मूर्ख आहात की ज्ञानवृद्ध जनांच्या सभेत कोणीही तुम्हाला थोर म्हणून तुमचे कौतुक केले नाही. तर गुरुंना जेव्हा आपण नियत कर्मांसाठी मार्गदर्शन करा म्हणून विनीत होऊन शरणागत होऊन विचारणा करतो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आपण विचारणा परिप्रश्नेन सेवया. रघुगण महाराज जडभरतांना शरण जातात आणि विचारणा करतात, आणि असंच अर्जुनासारखं काय 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 बोलतात. तर त्याच्या उत्तरादाखल रघुगण महाराजांना जडभरत कान उघडणी करतात. त्यामुळे पहिल्यांदा गुरु काय करतो तर ताडण, इगो, मिथ्याहंकाराला, आपल्या सो कॉल्ड पुरुषार्थाला चपराक देतो जोरदार. मग कधी कधी भक्त समुदायात पण आपल्याला अशी चपराक मिळत राहते. कुठेतरी अपमान होतो, कोणीतरी खूपच हृदय मर्मभेदी वाक्य बोलतं, कोणीतरी आपल्या पुरुषार्थाची खिल्ली उडवतं, कोणीतरी आपल्या पुरुषार्थाला इतरांच्या ह्याच्याशी कम्पेअर करतं आणि तुम्हाला नीचपणा, तुम्ही नीच आहात असं म्हणतं. अशा प्रकारे विविध प्रकारचे अतिशय भयानक चपराक कुठल्याही ठिकाणी व्यक्तीला बसत असते. पण हे सौभाग्याचं लक्षण आहे. जर गुरूंकडनं, जसं आपण पाहतो चैतन्य भागवतामध्ये एक भक्त आहेत, प्रभूजी तुम्हाला लक्षात आहे शेवटच्या अध्यायात आपले सॉरी मला लक्षात नाही महान भक्तांचं नाव, पुंडरीक विद्यानिधींना भगवंत स्वप्नात येऊन, जगन्नाथ भगवान स्वप्नात येऊन एक चपराक देतात. तर तिथे वर्णन येतं की मुकुंद पुंडरीक विद्यानिधी अतिशय आनंदित भावविभोर होतात की अरे भगवंतानी मला मारलं. तर असुर जे त्यांना जेव्हा भगवंत मारतात तेव्हा ती त्यांच्यावर कृपा असते, पण ती त्यांना समजत नाही. परंतु भक्ताला ती समजते. जेव्हा भक्ताचा अपमान होतो तेव्हा त्याला समजतं की ही साक्षात कृपा आहे.
तत्तेनुकंप सुसुमिक्षमाण. प्रभुपाद म्हणायचे, तुम्ही संकीर्तन करत असाल आणि तुम्हाला एकदा भक्तांना जेलमध्ये जावं लागलं, तर ते म्हणायचे की तुमचं संकीर्तन व्यवस्थित चालू आहे ह्याची ही पोच पावती आहे. तुमच्या जीवनामध्ये असं काही भयानक संघर्ष व्हायला लागले की समजायचं की आपल्याला ही भगवंतांची कृपा प्राप्त होती. तर त्यामुळे वस्तुस्थिती ही आहे की आपला मिथ्याहंकार तोडून काढण्यासाठी आपल्याला भक्तांकडनं किंवा गुरूंकडनं असं मूर्ख आहेस तू वगैरे म्हणलेली जी गोष्ट आहे ती आपण फारच छान हृदयामध्ये धारण केली पाहिजे. आणि इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या हृदयामध्ये जी टोचण्याची दुःखाची भावना असते त्याचं मूळ कारण काय. तर इथे तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात, तथापि मी राजा असल्यामुळे प्रजेचा उपयोग माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी करू शकतो असा विचार करणारा राजा मोठी चूक करीत असतो. विद्वान पुरुषांना अशी प्रवृत्ती मुळीच आवडत नाही. वैदिक सिद्धांतानुसार राजाने विद्वान ऋषी, ब्राह्मण आणि पुरोहित यांच्याकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे, कारण ते सर्वजण धर्मशास्त्रातील तत्वानुसार राजाला मार्गदर्शन करतात. अशा मार्गदर्शनानुसार राज्य करणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य आहे. राजाने स्वार्थासाठी प्रजेचे शोषण केल्यास विद्वानांना ही गोष्ट आवडत नाही. उलट राजाने प्रजेचे रक्षण केले पाहिजे. राजाने स्वतःच्या लाभासाठी प्रजेचे शोषण करण्याइतपत स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. तर इथे राजा म्हणजे तोच रघुगण राजा असं नाही. आपल्या सगळ्यांनाही एक राज्य दिलेले, क्षेत्रज्ञ यो हो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ आपण या क्षेत्राचे म्हणजे इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते एवं यो वेत्ती तम आहो क्षेत्रज्ञ. म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीरात राहणारा जो या शरीराला जाणणारा व्यक्ती आहे आणि हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. तर या शरीराचा राजा नवद्वारे पुरे देही, 9 द्वारांच्या पुरामध्ये राहणारा तो राजा हा म्हणजे आपण. आणि आपण जेव्हा प्रजेचे रक्षण किंवा आपल्याकडे जे रिसोर्सेस व्यक्ती आणि वस्तू आहेत त्यांच्यावर आपण राज्य करतो आणि त्यांचा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी उपभोग करतो, त्यांना कामाला लावतो, तेव्हा ते मूर्खपणाचं लक्षण आहे. हा मूर्खपणा इथे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे अशा मूर्खपणाला तोडण्यासाठी भगवान युद्ध करतात. भगवान युद्ध का करतात? भगवान दुर्योधनाला डिवचतात का बरं? कारण त्यांना युद्ध करायचंय. कुणाशी युद्ध करायचंय? त्यांना पण न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. मी काय कर्मामध्ये प्रवृत्त काहीतरी प्राप्त करण्यासाठी होत नाही, माझ्यासाठी काहीच कर्तव्य नाही भगवंत म्हणतात. तिन्ही लोकांमध्ये काहीच कर्तव्य नाही. मग कशाला युद्ध करायचंय द्वारकेसाठी? यदि ह्ययम न वर्तेयु जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मी असं जर की निष्क्रियता दुसऱ्यांना सांगतायत तस्मात असक्त सततम कार्य कर्म, म्हणजे प्रत्येकाने सतत कार्य केलं पाहिजे, मलाही कार्य करावं लागेल, कारण मी नाही केलं तर सगळे माझ्याच मार्गातून जातील. तर आणि अशा प्रकारे मी संकर किंवा अतिशय भयानक परिस्थिती या माझ्या प्रजेवर आणि म्हणून भगवंत युद्ध करतात. तर कर्मयोग हा भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीचा जो भक्तियोगाचा मार्ग आहे, हा मार्ग भगवंत आपल्याला कर्तव्य हे युद्ध करण्यासाठीचा हा मार्ग आपल्याला सांगतात. परंतु हा मार्ग प्राप्त करण्याचा जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला गुरूंकडनं घेतलं पाहिजे. पुढे त्या रघुगण आणि भरत महाराजांच्या संवादामध्ये हे येतं की श्रील प्रभुपाद सांगतात की ज्या क्षणी एखादी व्यक्ती गुरूंचा आश्रय सोडून देते त्या क्षणी तिचं अधःपतन होतं. म्हणजे सतत गुरूंच्या आश्रयाखाली राहणं आवश्यक आहे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आहे का मी माझ्या मनाप्रमाणे शास्त्रांचे अर्थ लावून मला वाटतंय तसं माझं कर्तव्य म्हणून करतोय, हे नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे. तर त्यामुळे जर का व्यक्ती असं समजत असेल की मी प्रगल्भ आहे आणि मी माझ्या कर्तव्यांचा विचार करू शकतो कारण मी गुरूंकडनं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मी शास्त्राच्या अध्ययनामध्ये व्यस्त आहे, तर त्यांनी टेस्ट केली पाहिजे आपली की खरोखरच मी गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतो आहे की नाही. ह्या टेस्ट सगळ्या भगवंतांनी दिलेल्या आहेत. कर्मयोगांच्या 5व्या अध्यायाच्या विशेष करून श्लोकांमध्ये दिलेली आहे.
तर पहिलं तर लक्षण आहे, पहिलं आंतरिक शांती त्या व्यक्तीला असते. तो नेहमीच युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती मापनोती नैष्ठिकी, म्हणजे तो अतिशय शांत असतो आतून, कधीच उद्विग्न विचलित होत नाही, अपमानाने व्यथित होत नाही. परंतु अयुक्त असेल, म्हणजे तो युक्त नसेल तर कामकारेण, त्याला काम छळतो आणि फले सकतो, त्याची आसक्ती वाढते. काम आणि आसक्ती या गोष्टी वाढत असतील आणि शांती नष्ट होत असेल तर समजायचं की आपण आध्यात्मिक जीवन कर्मयोग नीट जगत नाही. दुसरं, आध्यात्मिक अनुभूतीचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये अतिशय अद्भुत असं ज्ञान प्रकट करतोय का, ज्याच्याने आपल्याला कधीही इंद्रियांमधून जो प्रकट होऊ शकत नाही असा इंद्रियातीत आनंद मिळतोय का, किंवा आध्यात्मिक अनुभूतीचा प्रकाश मिळतोय का. ज्ञानेन तु तदज्ञानम येषाम नाशितम आत्मना तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. त्या ज्ञानाचा प्रकाश अनुभवायला येतोय का. जसं या लाईट मध्ये प्रकाश कशामुळे आहे, कारण हे कनेक्टेड आहे पॉवर हाऊस. तसं आपण जोपर्यंत कनेक्टेड आहे तोपर्यंत ज्ञान येत राहील. जेव्हा डिस्कनेक्ट झालो त्यावेळी आपल्याला माया बरोबर धरेल. तर अजून एक लक्षण आहे की सर्व पाप प्रवृत्ती निवृत्त होतात आणि तो व्यक्ती मुक्त होतो. त्याला पाप करण्याची कुठली इच्छा राहत नाही. तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठा तत्परायण गच्छन्ति अपुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषा. कल्मश म्हणजे सगळं पाप स्वच्छ धुवून जात, त्याच्या मनामध्ये कुठलीही पाप प्रवृत्ती राहत नाही. आणि गच्छन्ति अपुनरावृत्ती, तो मुक्तीला प्राप्त होतो, तो समदर्शतेला प्राप्त होतो. तो आपल्याला अपमानित करणाऱ्या किंवा आपल्याला पुरस्कृत करणाऱ्या व्यक्तीबद्दल समदृष्टी, समान दृष्टी, त्याला कुठलाही राग द्वेष राहत नाही. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिना. तो समदर्शी होतो, सर्व जीवांमध्ये एक भाव तो पाहतो, भगवंतांना पाहतो. इहैव तैहि जित सर्गो येषाम साम्ये स्थितम मना. साम्य स्थित मन त्याचं पूर्ण समतेमध्ये, समलोष्टाश्म कांचन, त्याच्यासाठी सगळं रस्त्यावरची घाण आणि सोनं सगळं समान आहे. निर्दोषम हि समम ब्रह्मा तस्मात ब्रह्मणी ते स्थित, म्हणजे तो खरोखरच भगवत भक्ती स्थित असेल तर अशा समतेचं त्याच्यामध्ये प्रदर्शन होतं. तो न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्यच्या प्रियम. तो प्रिय किंवा अप्रिय वस्तू व्यक्ती प्राप्त झाल्या तरी स्थिर बुद्धी असं मूळ मोहित होत नाही. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, जो ब्रह्मला जाणतो आणि त्यामध्ये स्थित असतो आणि परम सुखाचा नेहमी आंतरिक अनुभव करत राहतो. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदती आत्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. अखंडित, अक्षय म्हणजे अखंडित, आज सुखी आहे उद्या दुःखी असं नाही, अखंडित सुखाचा आध्यात्मिक अनुभव तो करतो. तर हे सर्व काही कर्मयोगामध्ये व्यवस्थित स्थित असल्याचे लक्षण आहे. तर त्यामुळे इथे एक फायनल जी गोष्ट टिप प्रभुपादांनी सांगितली, 5 मिनिट जास्त घेतले माफ करा, पण ही एक शेवटची गोष्ट सांगतो. प्रभुपादांचं एक वाक्य परपट म्हणलं, एखादा आपण भगवत भक्तीला साधनेच्या मार्गाला प्राप्त केलंय भक्तांनी, परंतु आपल्याकडून काय मोठी चूक होऊ शकते तर ही होऊ शकते. एखादा मूर्ख शिष्य जेव्हा आपल्या आध्यात्मिक गुरुपेक्षा श्रेष्ठ होऊन आचार्य पद बळकविण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्वरित मार्गभ्रष्ट होतो. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात अप्रसादा न गती कुतोक्ती. आध्यात्मिक गुरुला साधारण मनुष्य मानणारा मूर्ख शिष्य आध्यात्मिक प्रगती करण्याची संधी निश्चितच गमावतो. त्यामुळे ज्या क्षणी आपण आध्यात्मिक मार्गाला प्राप्त केल्यानंतर गुरुशी आपला संबंध तोडतो, गुरुपेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजायला लागतो, इंडिपेंडंट राहायला लागतो, त्या क्षणी आपलं सर्व कर्मयोग नष्ट होतो, भक्तियोग नष्ट. भक्तियोग तसा नष्ट होत नाही, पण आपलं भक्तियोगातलं मार्गक्रमण आहे हे बरोबर सत्य मार्गावर स्थित राहत नाही, आपण पथभ्रष्ट. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव की, भागवत महापुराण की जय.